जय हरी. एकादश स्कंद भाग 77. तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी नाथ महाराज आपल्याला मानसपूजा, अतिथीपूजा आणि हृदयस्थ आत्म्याचं पूजन याविषयी माहिती देत आहेत. साधकाला मानसपूजेचं अत्यंत महत्त्व असतं. अभ्यासाच्या आरंभी आपल्या उपास्य देवतेचं रूप मनासमोर येण्यास थोडी अडचण पडते. ही गोष्ट जरी खरी आहे, पण जर प्रयत्न केला आणि प्रामाणिकपणे अभ्यास चालू ठेवला तर आपली देवता म्हणजे जी आपल्याला हवी आहे तेव्हा मनःचक्षुपुढे उभी राहते आणि तिची मनसोक्त पूजा करता येते. हे साधनेचं पर्यवसान हृदयस्थ आत्मस्वरूपाच्या दर्शनात होतं. त्या दर्शनाचा आरंभ मानसपूजेत होतो. जशी देवतेची तशीच सद्गुरूंची मानसपूजा करावी. देव माझ्या हृदयात अगदी माझ्याजवळ आहे अशी भावना मानसपूजेनं निर्माण होते. आणि मग काय होतं? मग आपल्याला हा भवसागर पार करताना त्रास होत नाही. अगदी सोपं उदाहरण, मुलगा पुढे चालला असेल तर आपण म्हणतो, बेटा तू पुढे जा, मी आहे तुझ्या पाठीमागे. मी मागे आहे म्हणल्यानंतर पुढे जाणाऱ्या मुलाला भीती वाटत नाही, कारण त्याला माहिती आहे माझ्याजवळच आहे, आई आणि बाबा माझ्याजवळच आहेत, मग मला काही होणार नाही. ही जशी खात्री त्या बाळाला मुलाला वाटते, तशीच खात्री जेव्हा आम्हाला आपण भगवंताला हृदयस्थ ठेवलं, मानसपूजा केली, सद्गुरूंची मानसपूजा केली की मग आपला भाव म्हणजे साधकाचा भाव असा होतो की भगवंत तर माझ्या हृदयस्थच आहे, मग मला कशाची भीती? येणारं कोणतंही संकट असो त्याला तोंड देण्याची क्षमता साधकामध्ये निर्माण होते. कारण का? माझ्या जवळच भगवंत आहे. आणि ही मानसिकता निर्माण होण्यासाठी प्रत्येकामध्ये भगवंताचं रूप बघण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे, जशी नाथ महाराजांची होती. कारण नाथ महाराज स्वतः फार मोठे अतिथी पूजक होते. त्यांच्या घरी केव्हाही कोणाचंही स्वागत होत असे. हे जरी खरं तरी आता ही परिस्थिती बदललेली आहे, म्हणून अतिथी पूजेच्या परिस्थितीमध्ये पद्धतीमध्ये बदल करावा लागेल. हे नाथ महाराज आम्हाला सांगतात की ही पूजा साधकाला आवश्यक आहे यात शंका नाही, पण देशकालमानानं अतिथींचा अनुरूप आदर सत्कार केला तर याचं फळ प्रत्येकाला मिळतं. आपल्याकडे जे काय आहे ते मनोभावे अर्पण करायचं आणि ते भगवंताला अर्पण करतोय ही विचारसरणी ठेवायची. म्हणून अतिथीला ब्रह्म समजून मोठ्या आदरानं त्यांचं पूजन करावं. यानंतर हृदयस्थ आत्म्याचं पूजन सांगतात नाथ महाराज. ते कसं? तर परमार्थामध्ये साधकाला अंतर्मुख होऊन अखेर आपल्या हृदयात बुडी मारावी लागते. डोळे बंद करून आतमधला प्रवास सुरू करायचा, म्हणजे सगळ्या साधनांचा शेवट यामध्येच होतो. म्हणून ज्याला त्वरित आत्मज्ञान साधायचं आहे त्यानं सरळ आपल्या हृदयातच उतरायला शिकावं. शब्दानं कितीही सांगितलं तरी त्याचं आचरण प्रत्यक्षात उतरण्यास मार्गदर्शकाची म्हणजेच सद्गुरूंची आवश्यकता असते. आणि हे सद्गुरू कसे पाहिजेत? कृपाळू, ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय असे पाहिजेत. आणि जेव्हा जेव्हा या सद्गुरूंकडून आम्हाला मार्गदर्शन मिळेल तेव्हा साधक म्हणून आपला त्यांच्यावर पूर्ण विश्वास असणं ही सुद्धा तितकीच गरज आहे. पूजेमध्ये पूजास्थानापेक्षा पूजकाची श्रद्धा हीच मुख्य आहे. श्रद्धेशिवाय भगवंताची प्राप्ती कधीही व्हायची नाही. आपलं हृदय हेही पूजास्थान आहे. आपल्या हृदयामध्ये देहचालक ईश्वर राहतो हे सगळे जाणतात. त्याला श्रद्धेनं भजला असता, त्याचं पूजन केलं असता सहज आत्मप्राप्ती होते. आणि ह्यासाठीच काय करावं लागतं? तर भक्ती करावी लागते. आणि म्हणून कैशी भक्तीची गोडी संपूर्ण,
कैशी भक्तीची गोडी संपूर्ण रीता जाओ नेदी अर्धक्षण. 24 तास असतात आपल्याकडे, त्यातला अर्धा क्षणसुद्धा वाया जाऊ देऊ नका म्हणतात नाथ महाराज. कैशी भक्तीची गोडी संपूर्ण रीता जाओ नेदी अर्धक्षण. अवघे जीवितची जाण करी कृष्णार्पण सर्वस्वे. करी कृष्णार्पण सर्वस्वे. जे जे काय करू ते कृष्णार्पण करायचं. मी देह आहे ही अहंता सोडून द्यावी. आपण जे जे सेवन करतो ते ते भगवंताच्या मुखात पडतं आहे अशी मनापासून भावना केली तर परमात्मा सहज पावतो. देह अहंता सोडावी, हृदयस्थाला शरण जावं म्हणजे पूर्ण परमार्थ लाभतो. सगळे भोग भोगणारा ईश्वर आहे, पण अज्ञानी लोक देहाभिमान वाढवून अनेक दुःख भोगतात. आपण खरोखर शुद्ध आत्मस्वरूप आहोत, त्याला शरण जावं. खोटा देहाभिमान, देह अहंता म्हणजे मीपणा हे निःशेष टाकणं, याचंच नाव हृदयस्थाला शरण जाणं. अहम ममते यो बंधो नाहम ममोती मुक्तता. हे माझं 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 म्हणलं की ते बंधनाला कारणीभूत होतं, आणि हे सर्वस्वी कृष्णार्पण म्हणलं की मग त्याचं बंधन राहत नाही. आणि आपण नेमकं काय करतो की आपण खरोखर तर शुद्ध आत्मस्वरूप आहोत, पण आपण खोटा देहाभिमान, अहंता, मीपणा हे टाकत नाही, म्हणून आम्हाला हृदयस्थ परमात्मा गवसत नाही. पण जर शरण जाऊन म्हणजे खोटा देहाभिमान सोडून कर्म केलं तर कर्माचं बंधन तुटतं आणि पूर्ण समाधान प्राप्त होतं. पण प्रवृत्ती मार्ग असो की निवृत्ती मार्ग असो, म्हणजे प्रवृत्ती मार्ग म्हणजे आपल्या सगळ्यांचा, म्हणजे कुणाचा, प्रापंचिकांचा, आणि निवृत्ती मार्ग म्हणजे ज्यांनी घरदार सगळं सोडून संन्यास धारण केलेला आहे अशा संन्यस्थांचा. मग प्रवृत्ती मार्ग असो की निवृत्ती मार्ग असो, त्यामध्ये मार्गदर्शक पाहिजेच. चालायची जमीन आणि चालणारे पाय तयार असले तरी मार्गदर्शक नसेल तर उगीचच भटकत फिरावं लागतं. त्याचप्रमाणे गुरुशिवाय आपल्याच मतानं परमार्थ साधन करू लागलं तर मनुष्य संकटात सापडण्याचा संभव असतो, किंवा अहंभावाच्या आहारी जाऊन मनुष्य भ्रमानं काहीतरी करतो. म्हणून सद्गुरूला शरण जावं. गुरु आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत ही भावना ठेवावी. मनापासून त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करावं आणि त्यांचा अनुग्रह करून घ्यावा. आता जनकाकडे जे आलेले 9 अर्षभद आहेत त्यांच्यामधला हा जो संवाद आहे, तर हा संवाद ऐकून जनकाचं मन स्वानंदानं भरून गेलं आणि त्याची इंद्रिये आत्मसुखानं वेधून गेली. तो अगदी तृप्त झाला. आता समजा कुणाला जर याच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला असेल की अचानक जनक राजा इथे मध्ये आजेच कसं काय आला, तर दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की जनकाकडे हे ब्रह्मज्ञानी आलेले होते. हे ब्रह्मज्ञानी कोण होते? वृषभाच्या 100 मुलांपैकी हे 9 जण आलेले ब्रह्मज्ञानी. त्यात कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, हावीरहोत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन हे परमहंस ह्यांना जनक राजा हा प्रश्न विचारत होता आणि या परमहंसांनी अनुक्रमे उत्तरं दिलेली होती. ती जनक राजांनी कोणते प्रश्न विचारलेले होते, तर भागवत धर्माचं लक्षण कोणतं, भगवत भक्त कसे असतात, माया कशी खेळ करते, अज्ञजनांचा तिच्यातून तरुणोपाय कसा, परब्रह्माचं लक्षण कोणतं, कर्म कशाला म्हणतात, अवतारांची संख्या किती, अभक्तांना अधोगती का प्राप्त होते आणि कोणत्या युगात कोणता धर्म चालतो. या सगळ्या संवादातून जेव्हा जनक राजाचं हे समाधान झालं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आणि म्हणून शेवटी नाथ महाराज इथे सांगतात
की हा सगळा संवाद ऐकून जनकाचं मन स्वानंदानं भरून गेलं, त्याची इंद्रिये आत्मसुखानं वेधून गेली, तो अगदी तृप्त झाला. आणि यापुढे हरीचे अवतार सांगितले आहेत. मी एकनाथ, असं नाथ महाराज म्हणतायत. मी एकनाथ जनार्दनाचा किंकर. बघा, ते उपमा कोणती देतात? किंकर म्हणतात. आणि पुढे म्हणतात संतांचा जोडे सांभाळणारा आहे, संत सज्जन कृपा सागर आहेत, श्री जनार्दन वरद मूर्ती आहेत. आता इथे श्री जनार्दन दोनही अर्थांनी होऊ शकतं. त्यांच्या कृपेने पुढील विषय यथार्थ सांगेल. म्हणजे यथार्थ आता पुढचा विषय, म्हणजे हा आता 3रा अध्याय इथे संपतोय. मग पुढच्या विषयासाठी सांगतात की या जनार्दनांच्या वरदमूर्ती कृपा आशीर्वादाने पुढचा विषय मी सांगेन. श्री भागवताच्या ज्ञानराशीवर जनार्दनांनी एकनाथाला मापारी नेमला आहे, असं म्हणतात. मापारी म्हणजे मोजमाप करणारा किंवा मोजणारा. आणि काय म्हणून नेमला? मापारी नेमला आहे तो आत्मबोधाच्या कुडवांनी श्रवणाच्या वखारी भरून काढेल. म्हणजे हे सगळं जे ज्ञान आहे, ज्ञानदान करणारे कोण आहेत? तर एकनाथ महाराज म्हणतात माझे जनार्दन स्वामी आहेत. आणि एका अर्थाने जनार्दन हे श्रीकृष्णाला सुद्धा उद्देशून म्हणलेलं आहे. आणि ते म्हणतात की मला एकनाथाला हे मोजणारा असं म्हणून नेमलेलं आहे. आणि तो आत्मबोधाच्या कुडवांनी श्रवणाच्या वखारी म्हणजे साठा जिथे केलेला असतो ना, पूर्वीच्या काळी कणगी असं म्हणायचं किंवा त्याला गोदाम म्हणलं जातं, की सगळ्या गोष्टी एकत्र ठेवलेलं ते गोदाम, ते वखार, ते भरून काढेल. कारण हे ज्ञान देणारा दुसरा तिसरा कुणी नाही तर हा जनार्दन म्हणजे भगवंत एका दृष्टिकोनातून श्रीकृष्ण आणि एका दृष्टिकोनातून जनार्दन स्वामी म्हणजे माझे सद्गुरू आहेत. यांच्याच कृपाशीर्वादाने 4थ्या अध्यायाकडे नाथ महाराज वळणार आणि नाथ महाराजांच्या आशीर्वादाने आपणही पुढच्या भागापासून 4थ्या अध्यायाला सुरुवात करणार. जय हरी.